यार कमळी, तू तर कमालच केलीस. हो ग, सगळेच बोलत होते आमच्या डॅशिंग कमीने धमाकेबाज काम केलं. एकदम बरोबर बोललीस तू. आमच्या कमळीचा इश्यच हाड असतोय, नादच कुळा असतोय तिचा. थँक्यू. अगं पण कमळी, हे सगळं झालं कसं ते सांग ना. आणि मला सांग, तुला हे सगळं कळलं तरी कधी? हो सांग ना, इच अँड एव्हरीथिंग डिटेल मध्ये सांगा. वय की वय, किती प्रश्नांचा बडीमार करताय. सांगल किती, एकेकीने विचारा, सांगल ती. कमळे सांग. सांगतो. त्याचं काय झालं, कुणालाच माहित नव्हतं की काय होणार आहे. फक्त तारेणी ताईंनी मला एवढं सांगितलं की स्टेजवर काहीतरी घातपात होणार. मग मी विचार केला की जरा स्टेजवर येळ काढतो, म्हणूनच मी नाचलो की नाही. त्याच्यानंतर पुढे काय घडलं तुम्ही बघितलंच. हा म्हणजे तशी मला भीती वाटत होती. मग मी डोळे बंद केलं, महाराजांचं नाव घेतलं आणि कापली की वायर. मग झाला बॉम्ब डिफ्यूज. अरे देवा, अरे आज तर काय अभ्यासच नाही झालाय. मी निघते, मला तयारी करायची होती. अगं बसा की. अगं मला तर लय मज्जा यायली. असं वाटायलंय आपण रातभर अशाच गप्पा मारत बसूया. ओ निलंबरी घोरपडे मॅडम, काय विसरलात? उद्या आपल्या कॉलेजमध्ये काय आहे? वादविवाद स्पर्धा. त्याची तयारी कोण करणार आहे? आपला बा. अरे देवा कमळे, अगं हे मी पाक विसरलेलो. अगं पण विषय काय? अगं विषय काय बी असलं तरी आपल्याला काय, जो विषय देतील ते बोलायचं, आपण तयारी करून जायचं. फक्त एका विषयावर दोघी जणींनी आपली आपली मतं मांडायची, एवढं तर माहित आहे. होय बाई, ही कमळी तर कुठल्या बी विषयावर बोलू शकत्या. खरं आपली तर उद्या बोंबच होणार आहे बघा. ए बाई, मी काय आबाळातनं पडलेलं नाही, मला बी तयारी करायला लागते. आणि माझ्या संग तू बी सगळी पुस्तकं वाचायची आज. लय हाऊस होती की नाही तुला रातभर जागायची. चल अभ्यासाला लागू. चला आता आम्ही पण निघतो. हो. बाय बाय. बाय बाय. चला निंगी मॅडम, घ्या करा सुरुवात. हा, तू तर असं बोलायलीस जसं काही पंक्तीलाच बसायचं आहे. आणि समोर श्रीखंड पुरीचं ताट बी ठेवलंय आणि पंक्तीला बसल्यावर म्हणतात की नाही करा सुरू. तसं आहे. कमळे, तूच काय तो घे बाग, मला नाही घ्यायचा. फिरून फिरून गंगावेश, नुसता अभ्यासावरच येते असतो. मला नाही करायचा अभ्यास. ए काय बोललीस? विसरतेस का आपण इथं कशासाठी आलोय? निंगे, आपलं एवढं मोठं सपान डोळ्यात घेऊन आपण इकडे आलोय. विसरायचं नाही आधीच सांगून ठेवतो. आता मी काय म्हणतो, आपल्याला जर आपली मतं मांडायची संधी मिळते तर मग मागं कशाला हटायचं? हा अगं आपण जे काय शिकतोय, जे काय अनुभवतोय ते जगासमोर सांगितलंच नाही, जगासमोर मांडलंच नाही तर मग काय उपयोग आहे आपल्या शिक्षणाचा? उगं काय पोपटासारखं बोलत बसायचं? निंगे, आपल्याला असं काहीतरी करून दाखवायचं ज्यांना आबा आणि आईच्या डोळ्यात आपल्याबद्दल अभिमान वाटेल. मी तर बाई लई अभ्यास करणार आहे मुंबईत आणि लई मोठी होणार बघ. तू बी बस, चल. हे असं काहीतरी बोलून मला नेहमीच गप करतेस. करतो. ए काका, तू मला काय गिफ्ट का नाही दिलं? गिफ्ट कशाबद्दल? अरे काय तू, माझ्या स्कूलच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये माझा 2nd नंबर आलाय ना. अच्छा, क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल उद्या तुझ्यासाठी एक छान गिफ्ट घेऊन येतो मी. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. चल आता मला तुझा मोबाईल. मोबाईल? तू कशाला हवाय? लहान मुलांना मोबाईल अलाउड नाहीये. आजीला नाव सांगे ना तुझं. अरे मला गेम खेळायला नको आहे मोबाईल. तुम्ही मोठी माणसं असं डायरेक्ट कन्क्लुजनला काय येता? ओव्हर ड्रामॅटिक. आता असं रिॲक्ट करू नकोस. देतो मला मोबाईल. मला कमळी ताईला सांगायचंय की मला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालं आणि तिला उद्या इथं बोलवायचं पण आहे. अच्छा, तसं सांग ना मग. कमळी बंड्याला फोन करतो. हॅलो बंड्या. हा ऋषी भाऊ बोला की. अगं हॅलो हॅलो हॅलो, मी ऋषी नाही, नायशा बोलतीये. तुम्ही आहे सवय. तुम्ही आणि का फोन केलाय? आमच्याकडे काय काम काढलंय सा? मला कमळी ताईशी बोलायचंय. आत्ता
हो जरा अर्जंट काम आहे. तिला फोन द्या ना. अर्जंट बर थांबा तुम्ही, मी हॉस्टेलवर जातो आणि लगेच याकडे फोन देतो. हा थांबा, चालू राहू द्या फोन. प्लीज दादा लवकर द्या ना तिला फोन. अहो हॉस्टेलवर पोचलोय मी, तुम्ही 2 मिनिटं थांबा, फोन चालू ठेवा, देतो मी फोन देतो. हा कमळे कमळे. बंडे एवढं रातच्याला? अगं दार उघड की. कमळे हे बघ नाईशाचा फोन आलाय. एवढं रातच्याला? हा तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणे. बघू. हॅलो नायशा बाळा, बोल की काय झालं? कमळीताई तुला माहिती आहे स्कूलच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये माझा नंबर आला आणि मला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट सुद्धा भेटलं. अगं काय सांगायला लागलेस? अगं भारीच की, 1 नंबर बातमी दिलीस बघ. अभिनंदन नायशा. थँक्यू. तुझ्या टीचिंगमुळे मला एवढा मस्त डान्स करता आला. प्राइज घेताना किती मज्जा आली माहितीये. सगळ्या माझ्यासाठी चेअर करत होते. आता मला न्यू सॉन्गवर न्यू डान्स शिकवायचा. हा उद्या तू प्लीज घरी ये ना, मला तुला माझं सर्टिफिकेट आणि ट्रॉफी दाखवायचंय. चालतंय की, येतो. नायशा बेटा, इतक्या रात्री कोणाशी फोनवर बोलते? ताईशी बोलतीये. आज जे मला प्राइज मिळालं ना डान्स मध्ये, ते तिच्यामुळेच मिळालं. व्हेरी नाईस. दे, मी पण थँक्यू म्हणते. हॅलो हॅलो हॅलो. आजी तिने फोन ठेवला असेल. मे बी. नो वरीज, परत बोलूया. घे आता जाऊन झोप, खूप रात्र झाली. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. नायशाची डान्स टीचर. झाला ना हो फोन. आता आता नाही पुढे होय तुझा अभ्यास. कसले आहेस ग बंड्या? कसले रे तुझे पण? शब्दात पकडते बघ. हे तुमचं तुम्ही बघून घ्या. ए माझा फोन इकडं काम आहेत, मला जाऊन दे. घे आणि काम कर. तू अभ्यास कर. येतो. बाय बंड्या. काय करू, काय करू, काय करू काय या कमळीचं? सगळीकडे नुसते मध्ये मध्ये येते. त्या अन्नपूर्णा आणि कौशिकी यांना वाचवण्यासाठी सुद्धा तीच मध्ये. अरे ही तर ही आणि ती दुसरीकडे गौरी आणि तिची मुलगी आणि तो पोलीस इन्स्पेक्टर पैसे घेऊन गेलेले. त्याच्यानंतर एक फोन नाहीये, एक फोन नाहीये किंवा काही माहिती नाहीये. काय काय म्हणायचं मी, सगळे दिवसच बदललेले.